आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। माडगाळ येथील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वोदय विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय निंगाप्पा शिवप्पा कोरे उर्फ छोटा आमदार यांनी आपल्या गावातील अनेक मंदिरास विविध वस्तू स्वरूपात दान करून आपला दानशूरपणा दाखवला आहे। यामध्ये दरीमुत्या मंदिरास स्टील ब्रॅकेटसाठी 11,000 रुपये खर्च केले, मारुती मंदिरासाठी स्टील ब्रॅकेटसाठी 15,000 रुपये, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी स्टील ब्रॅकेटसाठी 15,000 रुपये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरासाठी हायमस्ट लाईट, महादेव मंदिर हायमस्ट लाईट, दुर्गामाता मंदिर येथे स्टील प्रवेशद्वार, मातंगी कुंड नवीन तयार करून दिले, अंबिका मंदिर येथे स्टील ब्रॅकेटसाठी 15,000 रुपये, जिल्हा परिषदेच्या सन्मडी केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी सील्ड आणि प्रशस्तीपत्र दिले होते। प्रत्येक दसरा सणास कबड्डीची स्पर्धा आयोजित केली जाते। या स्पर्धेचे पहिले बक्षीस त्यांच्याकडून प्रत्येक वर्षी दिले जाते। प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक आणि दिलदार व्यक्तिमत्व असणारे माननीय निंगाप्पा शिवप्पा कोरे उर्फ छोटा आमदार याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना काय मत मांडले ते पाहूया। नमस्ते, केएस न्यूज मराठी व सांगली सम्राटमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण माडगाळ येथील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि आपल्या व्यवसायातून शेती आणि जर्सी पालन या व्यवसायातून समाजकार्यासाठी योगदान देणारे माननीय निंगाप्पा शिवप्पा कोरे यांच्याशी आपण थोडंसं जे आज गावामध्ये कोणतेही इव्हेंट असू दे त्या इव्हेंटमध्ये निंगाप्पा कोरेंचा सहभाग नाही असं कधी होतच नाही। कारण माडगाळ तालुक्याची मागणी असू दे किंवा एखाद्या मंदिराचं काम असू दे, एखाद्या खेळाचा क्रिकेट स्पर्धा असू दे, कबड्डी स्पर्धा असू दे, कोणत्याही जर गावात इव्हेंट असेल तर निंगाप्पा कोरे यांचं योगदान त्या ह्याच्यामध्ये होत नाही असं होतच नाही। आणि एवढं सगळं खर्च करत असताना आज लोकांना स्वतःचा प्रपंच करणं फार तसं अवघड झालंय। पण ह्यांच्याकडे मात्र लोक जे तरुण मंडळाची मुलं गावातले लोक कुणी पण जर सांगितलं हिंगिंग माडत विषय जर सांगितलं तर त्यांना पटला का ते कधी नाही म्हणतच नाहीत। मग त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडून जरा जाणून घेऊया, कारण हे नेमकं त्यांच्या म्हणजे तिकडे लोकांना देण्याचे बी काय उद्देश आहे। कारण हे उत्पन्नाचा स्रोत जर म्हणजे पैसे जर येत असेल, लोकांना पैसे कमवून मोठं व्हायचं प्रत्येकाला आवडतंय, पण हे लोकांसाठी खर्च करण्याचा म्हणजे नेमकं एक यांना जे यांचं काय म्हणायचं आपण त्याला एक यांना जो लोकांच्या बद्दल जो कळवळा वाटतोय आणि जे लोकांच्या परिस्थितीचं यांना जाणीव असल्यामुळेच ही एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्वाचं आपण मुलाखत घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आज सहज गावातून फिरताना सुद्धा कोणत्याही पण मंदिरात जर गेलं तर तुम्ही कोणती तर गोष्ट तिथं भेट दिलेली आम्हाला दिसून येते। आणि कधी कधी आज एखादा माणूस सांगतो तुम्हाला, आज एखाद्या माणसाला वर्गणी जर मागितली, आता एक 500-1000 रुपये वर्गणी, तरी ते माणसं तोंड चुकून फिरतात, पण तुम्ही मात्र तुम्हाला कोणती जबाबदारी दिली तर तुम्ही टाकताय। आणि हे जे आज तुम्ही एवढं प्रस्त मोठं उभा केलंय, शेतीचं असू द्या, डाळिंब शेती असू द्या किंवा हे जनावरांचं जे उभा केलंय, ह्याच्या उत्पन्नाचं त्या सगळ्या ह्याला कसं मेळ घालताय जर तुम्ही जरा सांगा। नमस्कार। नाव निंगाप्पा शिवप्पा कोरे, सोसायटी व्हाईस चेअरमन। ನಾವು ನೋಡ್ರಿ ಅಗದಿ ಪೈಲ್ ಜೀರೋ ಇದ್ದೀವಿ, ಆ ನಂತರ ನಾವು ಹೊಲ ಲೆವೆಲಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೋತ ಪೈಲೆ ಒಂದ್ 2 ಆಕಳ ತಂದಿವ್ರಿ, 1-2 ಎಮ್ಮಿ ತಂದಿವು, ತಂದ ಹಂಗ ದಾಳಂಬ್ರಿ ಕಾಯಿ ಹಿಡಿದಿವಿ, ವರ್ಷ 4 लाख ರೂಪಾಯಿ ಆಕತಿ ದಾಳಂಬ್ರಿದು। ಈಗ ಇಲ್ಲಂದ್ರು ದಿನ 300 ಲೀಟರ್ ಹಾಲ್ದಾವ್, ಅರ್ಧ ಹೋಗಿ ಅರ್ಧ ಉಳಿತೈತ್ರಿ। ತಿಪ್ಪಿ ಖಾತ ತಿಂಗಳಿಗೆ 5 ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ತಿಪ್ಪಿ ಖಾತ ಆಗತ್ತೆ, 35,000 ರೂಪಾಯಿ ಖಾತಿಂದ ಆತು। ನಿಮ್ಮ ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಉಳಿತೈತ್ರಿ, ನಮ್ ದೊಡ್ಡ ಹುಡುಗ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್, ನಾವು ದಾಳಂಬ್ರಿದ್ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ। ಅಂದ್ ಇನ್ನೊಂದ್ ಹುಡುಗ ಐತ್ರಿ, ಒಂದ್ ಟಿಪ್ಪರ್ ಐತಿ, ಒಂದ್ ಅಶೋಕ್ ಲೇಲ್ಯಾಂಡ್ ಐತ್ರಿ, ಅದ್ರ ಬಾಡಿಗೆ ಅವ ಹೊಡಿತಾನು। ಏನೇ ಉಳ್ದದ್ದು ದೇವ್ರಿಗೆ ಏನಾರ ಕಬಡ್ಡಿ ಹುಡುಗನ್ರಿ, ಶಾಲಿ ಹುಡುಗರ್ದು ಏನ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅನ್ರಿ, ಹಿಂಗೇನ್ರಿ ಮದತ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ತೀವ್ರಿ। नाही, आज एक सांगतो तुम्हाला, आज कोणत्या पण मंदिरात जर गेलं तर त्या मंदिरातलं एखादं वेगळं काहीतरी केलेलं हे कुणी केलं असं विचारल्यानंतर तिथं तुमचं नाव सांगितलं जातं। आणि हे खरं तर कसं एखादा माणूस सगळ्याच ठिकाणी मदत करतोय ही एक समाजासाठी एक चांगलीच गोष्ट आहे। पण मला सांगा, हे जे तुम्ही सगळं हे व्यवसाय, हे जनावरांचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, पुन्हा तुमची मुलं ते काय वेगवेगळा म्हणजे एक मुलगा तिकडे ते मोबाईल शॉपीचं दुकान पण चालवतोय, पुन्हा तिकडे ते एका दुसरा ते डंपर आणि ते काय घेऊन ते विषय सगळं म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे कलेक्शन म्हणजे एकत्र जे आलेलं उत्पन्न आहे
तुम्ही हे खर्च करत असताना तुम्हाला घरातल्या लोकांचा विरोध होत नाही का? ವಿರೋಧ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ನಾವು ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಮನ್ಯಾಗ 5 ರೂಪಾಯಿಗೆ ಒಂದು ರೊಟ್ಟಿ ಮಾರ್ತೀವ್ರಿ ते बाजरीच्या ಹಾ भाकरी ಬಾಜರಿच्या भाकरी दाबा वगैरे पार्टी ಹುಡುಗರು ಹಿಂಗ ರೊಟ್ಟಿ ಒಯ್ತಾವ್ರಿ ದಿನ 100-200 ರೊಟ್ಟಿ ಮಾರ್ತೀವ್ರಿ ದಿನ ಹಾಲಿಂದ ಉತ್ಪನ್ನ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಏನ್ ಬರ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ಬಾಳ್ರಿ ನಾವು हा हा ಅದು ಯಾರಿಗೆ ಕೇಳ್ರೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ಅದು ನಮಗೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ ಹೋಗ್ಯಾವ್ರಲ್ಲೇ ಅಗ್ದಿ ಗರೀಬ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಬಂದದೀವ್ರಿ ನಾವು ಪೈಲ್ ನಾವು 10 ರೂಪಾಯಿ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಕಡೆ ಬೇಡಿ ತಗೋತಿದ್ದೀವ್ರಿ ಈಗ ನಮ್ಗೆ ದೇವ್ರ ಕೊಟ್ಟಾನು ಇರ್ಲಿ ಅಂದ ಕಿಶನ್ ನಾವು ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ದೇವ್ರಿಗೆ ಏನ್ರ 10,000 ಖರ್ಚು ಮಾಡೋದಿತ್ರ ಹಾ ತಗೋರಿಪ್ಪ ಮಾಡ್ರಿ ಕಬಡ್ಡಿ ಇದ್ದು ಅಂದ್ರೆ ಹಾ ಕಬಡ್ಡಿ ನಿನ್ನ ಹೆಸರಲ್ಲೇ ಬಕ್ಷಿಸ್ ನೋಡಪ್ಪ ಹಾ ತಗೋರಿ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೋತ ಇದೀವಿ ನಾವೇನ್ ಮುಂದ ಗಳಿಸಿ ಇಡಬೇಕು ಹಿಂಗ ಇದನ್ನಿಲ್ರಿ ಬಂದದ್ ನಮ್ ಪ್ರಪಂಚ ನಡೆದ ಕಿಶನ್ ಆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡಿದ್ರೆ ಚಲೋ ಅಂತ ನಮಗ್ ಹಿಂಗ ಅನಿಸ್ತದೆ देवावरची भक्ती हा. आणि जे तुम्ही ह्याच्या अगोदर जे दिवस तुम्ही बघितलंय हम्म. कारण ह्या परिस्थितीची तुम्हाला जाणीव ठेवूनच तुम्ही समाजातल्या लोकांना हा. मदत करताय असं हो. म्हणाल. नमस्ते